नमस्कार, मॅक्स किस्सांमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. पावसाला काही भागामध्ये सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षा बाकी आहेत. महाराष्ट्रात पाहिजे तसा प्रमाणात काही ठिकाणी पाऊस पडलाय, तर मात्र काही ठिकाणी अजून सुद्धा शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात खरीप पेरणीला सुरुवात झाली, मात्र अजून सुद्धा सर्वाधिक जास्त पावसाची अपेक्षा शेतकरी करतोय. बियाणे आणि खतांचा जो विषय आहे तो राज्यभर आपल्याला माहिती आहे की दरवर्षाप्रमाणे बियाणं शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्वाचा विषय तो बियाणं आणि खतांचा. बियाणं नेमकं कोणतं घ्यावे, खतं नेमकं काय संदर्भातलं लिंकिंग होते, या संदर्भात अजून सुद्धा अनेक बियाणं बोगस येतात. तसंच बियाणं जे शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणं मिळत नाही. तसंच बियाणाबरोबर खतं जे आहेत रासायनिक खतांची तुटवडा जाणवतोय. कारण रासायनिक खतं जर आपण बघितलं, सरकारचं धोरण जरी असलं प्रत्येक शेतकऱ्याला रासायनिक खतं मिळावी, मात्र जे दुकानदार आहेत तसंच ही याच्यातली साठेबाजी जी आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना खतं मिळत नाही. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि राज्य सरकारने अनेकदा आव्हान केलंय की शेतकऱ्यांना योग्य भावात खतं मिळावी, लिंकिंग किंवा बच्चू देऊ नये, अशा प्रकारचं सरकारचं धोरण असतं. सरकारने अर्ज सुद्धा केलाय, थेट कारवाई आणि फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्याची आता सुरुवात केली. मात्र गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की हेच कायदे जे आहेत कृषी विभागाचे आणि शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नाही. गेल्या अनेक वर्षानुवर्ष या संदर्भात तक्रारी शेतकऱ्यांच्या, मात्र ते सरकार कुठले जरी असलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, अशी परिस्थिती. या संपूर्ण चर्चेसाठी माझ्यावर शेतकरी कृती समितीचे SP नाना पाटील माझ्याबरोबर आहेत. तसंच देवरे जे आहेत शेतकरी संघटनेचे नेते आहेत, अध्यक्ष आहेत, ते आहेत. माझे मित्र, माझे सहकारी जे आहेत बीड चे प्रतिनिधी हरिदास तावरे जे आहेत, खास करून बीड मध्ये धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या मुद्द्यावर सुद्धा आपण हरिदासकडे येणार आहोत. नेमकं सरकारचं धोरण काय असणार आहे आणि नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे. तू बरेच ग्राउंड रियालिटी बघितली होती, मात्र शेतकऱ्यांमध्ये अजून सुद्धा नाराजी, पेरणीचा जो विषय. मी त्या अगोदर SP नानांकडे जातो. नाना, या चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांचे अनेक विषय जे आहेत हे प्रलंबित आहेत. तसं बघायला गेलं तर जो खत आणि बियाणांचा हा जो विषय आहे, लिंकिंगचा विषय, अजून सुद्धा जसा तसा विषय आहे. सरकार बरेचदा कायदे करतं, कडक धोरणं करतं, फौजदारी गुन्हे दाखल करतं. कृषी विभाग आणि या संदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये समन्वय नाहीये का? शेतकऱ्यांना अजून सुद्धा बियाणं बऱ्यापैकी मिळत नाही, तसंच खतं सुद्धा मिळत नाही. काय याचे कारण आहे? सरकार कुठे कमी पडतंय का? हे सरकारचं धोरण चुकीचं ठरतंय का शेतकऱ्यांबाबत? हे जे आहे ना, खरं म्हणजे ही सरकार प्रायोजित शेतकऱ्यांची लूट आहे. कारण गेल्या संतोष दादा आपण बघतोय जिल्ह्यामध्ये, समजा बाहेरचं राज्याचं जोडू द्या, एक जिल्ह्यापुरतं जरी आपण बघायचं म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न गेल्या 50-60 वर्षामध्ये जो आहे त्याच्यात कुठं खूप बदल झाला असेल माहित नाही. गावामध्ये 10% शेतकरी इकडे तिकडे चोखंदळपणे बदलत असेल, पण 90% क्रॉपिंग पॅटर्न जो आहे, कापूस लावणारा असेल, ऊस लावणारा असेल, की व्हॉट एव्हर इट मे बी, तो फिक्स आहे. त्याच्या आणि जो काही चेंजेस करणारे जे काही कारण आहेत तेही सरकारकडे आधी माहिती असतात. मग जर काही क्रॉपिंग पॅटर्न चेंज नाही म्हटल्यानंतर तुम्ही जे काही खतं देणार आहेत ते फिक्स आहेत. मग त्या खतांमध्ये जास्तीत जास्त थोडाफार 10-20% इकडे तिकडे हे खत ते खत होऊ शकतं. यापेक्षा खूप बदल दरवर्षी होत नाही. दुसरी तीच गोष्ट, सध्या कापूस लावणारा जो एक वर्ग असेल, 80% शेतकरी कापूस लावतो. जो काही असेल, ज्वारी लावणारा असेल, मग म्हणजे तुमच्याकडे रेनफेड एरिया किती, जिरायत किती, बागायत किती, लावणारा कापूस किती, कापसाची व्हरायटी देखील शेतकरी कोणती मागतोय. कारण का की जे त्या एरियामध्ये, आता समजा राशीचीच व्हरायटी काही वेळा का मागितली जाते की जी व्हरायटी ज्या भागामध्ये त्याला माहिती आहे गेल्या 5-6 वर्षात की बाकीच्या रोगांना बळी पडत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना, सरकारला आणि कंपन्यांना, सर्वांना कुणाला काय किती पाहिजे हे खूप चेंजेस नाहीत. आणि 10-20% जर चेंजेस असेल ऍक्सेप्ट, याची एवढी चर्चा होण्याची गरजच नाही. 80% लोकांना बियाणे मिळत नाही. म्हणजे हे जे काही आहे ही लूट, ही जी काही लिंकिंगची असो, खतांची असो, ही सरकार प्रायोजित लूट आहे. याच्यामध्ये सगळ्यांचे हात ओले होतात आणि शेतकरी. आणि मग आम्ही काय माहितीये का, आम्ही आता आमच्या संघटनेमध्ये आम्ही काहीतरी केलं दाखवण्यासाठी आम्ही लगेच अर्ज देतो, आम्ही लगेच आंदोलन करतो. खरोखर याची गरज आहे का? दरवर्षी विम्याच्या बाबतीत, म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये जे हे सरकार प्रायोजित आहे.
आणि यासाठी सरकारला पैसे मिळत असावेत त्या कंपन्यांकडून, असा माझा अगदी सरळ सरळ आरोप आहे. कारण त्याच्याशिवाय होतच नाही. 70 वर्षात असं काय बदललंय मला सांगा ना तुम्ही. जळगाव जिल्ह्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्नच बदललेला नाही. मग खताचे दरवर्षी प्रॉब्लेम येण्याचं कारण काय? तेवढं नियोजन सरकार वर्षभरासाठी करू शकत नाही. सगळं आहे, जी खतं सगळी देशभर उपलब्ध आहेत, ती सगळे जगभर उपलब्ध आहेत, रेट सगळं काही फिक्स आहे. परंतु या माध्यमातून आणि कुठेतरी आता काय झालं, आता नवीन पुढाऱ्यांना काय झालं माहितीये का, कायदेशीर गोष्ट शेतकऱ्याला दिली म्हणजे तो राजकारणी आपल्यासाठी काही करतो हे दाखवण्याचा एक खूप मोठा एक नवीन फंड, म्हणजे जे कायदेशीर आहे, जे त्याला मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आमदार आणि खासदार काय करतायत? काही गरज नाहीये. खरं म्हणजे सिस्टीम आहे, सिस्टीम ब्रेक करायची आणि ती सिस्टीम आम्ही लावली म्हणून दाखवायचं, प्रत्येक जणांनी सर्टिफिकेट मिळवायचं. हे खरं म्हणजे काय माहितीये का, ज्या प्रश्नांकडे आम्हाला भांडायचं सरकारशी आमच्या भावासाठी किंवा आमच्या इतर ते भांडणं सोडून द्या. हे नेहमी नेहमी अगदी आज 58 वर्षात आम्ही पदार्पण केलं, भांडणं बदललीच नाही हो, तेच आहेत. मला सांगा मग काय तुम्ही ऑनलाईन करून किंवा हे करून काय साध्य केलेलं आहे? हे सरकार प्रायोजित आणि कदाचित पूर्वी लूट कमी होती, आता ऑनलाईन किती कायदेशीर कशी करावी याचं नियोजन हे सगळ्यांचं झालेलं आहे. बरं, भांडावं तर अधिकारी नाहीत, 10-20% अधिकारी जळगाव जिल्ह्यामध्ये नाहीयेत, कुणाशी भांडायचं? बरं, लिंक आता जी लिंकिंग मध्ये जे संतोष दादा दुसरे कापूस वाहन दिलं जातं तर तो पेरतच नाही, त्याला जे लावायचं तेवढंच लावतो आणि जे लिंकिंग मध्ये तो घेतो ती सरळ सरळ म्हणजे शेतकऱ्यांनी त्याला दिलेली ही लाच आहे. मी म्हणतो लिंकिंग म्हणजे दुसरं बियाणं तो देईल कोणाला? जर त्याला लावायचं नाही, त्याचं क्षेत्र तेवढं आहे, तेवढं ते घेतलं, मग लिंकिंग मधलं बियाणं तो लावणार कुठे आहे? फेक सगळं जे काही जो आहे ना, हा जे काही म्हणतात की नॅरेटिव्ह सेट केले जातात, हे सरकारकडनं दरवर्षी हेच होतं आणि कुणालाही याविषयी खेदखंत नाही. लगेच आमचे पोरं पुढाऱ्यांच्या लगेच सगळ्यांच्या बॅगा उचलतील, आमच्या आमदारांनी आमच्यासाठी अर्ज दिला, आमच्या धमक्याने अर्ज दिला. काय अर्ज दिला? अरे बाबांनो, हे रुटीन आहे रे, रुटीन तुम्ही डिस्टर्ब करायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं. म्हणजे एवढं पाप हे या नवीन काळामध्ये, नवीन आधुनिक काळामध्ये सुरू झालंय, असं माझा अगदी सरळ सरळ आरोप आहे. नानावर लिंकिंगचा हा मोठा प्रश्न आहे आणि सरकार प्रायोजिक कार्यक्रम तुम्ही असं म्हणताय. मी जनरली सुनील देवरे यांच्याकडे जाण्या अगोदर मी जे शेतकरी संघटनेचे आहेत हरिदास तावरे जे आहेत आमचे प्रति त्यांच्याकडे जाणार आहोत, कारण त्यांनी धनंजय मुंडे यांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा कव्हर केली होती. राज्याचा कृषी आराखडा, खरीप हंगामाचा आराखडा त्यांनी कव्हर केला होता. कृषी मंत्र्यांनी थेट आवाहन केलं होतं की थेट तक्रार करा आणि एक व्हॉट्सअप नंबर दिला होता. मॅक्स किसानने सुद्धा तो पब्लिश केला होता आणि अनेक शेतकऱ्यांना आव्हान केलं की गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं. काही गुन्हे सुद्धा दाखल झाले, खतं मिळत नाहीये, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना अजून सुद्धा तोच विषय होतो. धनंजय मुंडे म्हणजे त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली आणि अनेक आकडेवारी वाचून दाखवले हरिदास, पण मात्र तरी सुद्धा जी लिंकिंग जे खतांची असेल किंवा बियाण्यांची ती थांबलेली नाहीये. तू काय म्हणशील? ग्राउंड लेवलला सुद्धा आणि शेतकऱ्यांशी तू चर्चा केली, काय वाटतं तुला? सर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की बीड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये खतांचा तुटवडा आहे, त्याचबरोबर बियाणांचा तुटवडा आहे. हे जे भासवलं जातं याच्यामध्ये जे साठेबाज आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करतात आणि साठा करून जी शेतकरी असतील त्यांना चढ्या भावानं विक्री या ठिकाणी केली जात असल्याची माहिती आपण ग्राउंड लेवलला पाहिजे. मात्र सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जर एकाच बियाणाच्या पाठीमागं, एकाच खताच्या पाठीमागं जर शेतकरी लागले तर हे जे बियाणं ज्या शेतकऱ्याला पाहिजे एकाच वाहनाच्या जर पाठीमागे लागले तर ते संपूर्ण वाहन प्रत्येक शेतकऱ्याला मिळणं अशक्य आहे. कारण शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम कंपन्यांना पाळावे लागतात. तेवढं प्रोडक्शन त्या कंपन्यांना करावं लागतं आणि त्या प्रोडक्शन पेक्षा अतिरिक्त प्रोडक्शन कंपन्या करत नाहीत. त्यामुळे हा खतांचा असेल, बियाणांचा असेल, हा तुटवडा या ठिकाणी भासतोय. मात्र अजित सारखा वाहन असेल किंवा इतर कंपन्यांची जी बियाणांची वाहनं आहेत ह्या वाहनांबद्दल एक शेतकऱ्यामध्ये
माउथ पब्लिसिटी केली जाते आणि माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही बियाणं चांगलं आहे. मात्र शेतकरी बांधवांना मी असं आवाहन करीन की जर तुम्ही एकाच बियाणांच्या पाठीमागे लागले, एकाच खताच्या पाठीमागे लागले, तर प्रत्येक शेतकऱ्यांना हे बियाणं किंवा खतं हे उपलब्ध होणार नाहीत. आता महत्वाचा विषय म्हणजे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मात्र राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी ज्या ठिकाणी चढ्या भावाने विक्री होते अशा बोगसगिरी असेल, लिंकिंग असेल, अशा जे दुकानदार आहेत, या दुकानदारांना चाप बसण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे वितरक आहेत यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची जी प्रणाली आहे ती या ठिकाणी चालू केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 भरारी पथक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दररोज किमान 25 दुकानदारांवर धडक कारवाया करण्याचे निर्देश देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. आता तुम्ही म्हणता हे कसं शक्य आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर जे जिल्हा कृषी विभागाचे काही अधिकारी आहेत, त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा यांच्या दिमतीला घेण्यासाठी कृषी धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे डमी गिरायक आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की ज्या दुकानामध्ये जास्त दरामध्ये बियाणं विकलं जातंय, या ठिकाणी डमी गिरायक पाठवण्याचे देखील आदेश आणि त्या ठिकाणी खरोखर जास्त भावामध्ये तो बियाणं असेल, खत असेल ते विकलं जातंय का. आता माझा प्रश्न असा शेतकरी बांधवांना की आपण एकाच बियाणाच्या पाठीमागे लागून किंवा एकाच खताच्या पाठीमागे लागून आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो सुधारणार आहे का, हा महत्वाचा माझा विषय. जमिनीचा आपली जमीन कोणत्या पद्धतीची आहे, त्या जमिनीला कोणती खतं लागतात, कोणत्या पद्धतीच्या खतामुळे आपल्याला उत्पादन जास्त येईल, किंवा जी आता शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी खतं मागितली जातात 10-26-26, 18-40, 12-32-16, 20-20-0-13 ही जी खतं आहेत ही खतं मागितली जातात. मात्र आता माझं एक साधा आणि सरळ शेतकरी बांधवांना विचारणं आहे की ज्या वेळेस आपण एखादा सरळ एखादी भाजी करण्यासाठी जर आपण नुसत्या त्या भाजीवर भाजी जर एखाद्या पातेल्यामध्ये टाकली तर ती भाजी पकल का, तर त्याच्यासाठी लागणारे जे विविध घटक आहेत, चटणी असेल, तेल असेल, वगैरे वगैरे, हे सगळे जे घटक आहेत हे घटक त्या भाजीला चव देण्यासाठी लागतात. तसंच जमिनीला सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसते खतं घेऊन भागणार नाही, नत्रस, पूरक, पालाश हे 3 घटक घेऊन चालणार नाहीत. तर जमिनीसाठी जवळपास 16 जी पिकं आहेत, पिकाला 16 अन्नद्रव्याची घटकांची गरज आहे. आणि हे अन्नद्रव्य घटक जर जोपर्यंत पिकाला मिळत नाहीत तोपर्यंत पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होत नाही आणि पीक जे आहे ते जोमाने येत नाही. तुम्ही म्हणता हे कसं शक्य आहे. जे जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचं माती परीक्षण केलंय, माती परीक्षण केल्यानंतर जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत ह्या घटकांचा शेतकऱ्याने विचार केलाय का. शेजाऱ्याने 10-26-26 आणलं म्हणून आपण 10-26-26 आणायचं का. आपल्या जमिनीत कोणते, आपली जमीन काळीची आहे का. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली हलकी जमीन आहे का, भारी जमीन. पावसानं ओढ दिले तर पाणी भरण्यासाठी आपल्याकडं 1 मिनिट सर, आपल्याकडं तशी सुविधा उपलब्ध आहे का. ह्या सर्व गोष्टी विचार करूनच शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच खताचा आणि बियाणांचा विचार जर झाला तर ज्या जमिनीमध्ये जे चांगले वाण येतात, बागायती जमिनीचे वाण वेगळे आहेत, जिरायती जमिनीचे वाण वेगळे आहेत, या गोष्टीचा शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे कृषी विभागाबरोबरच कृषी आयुक्तालयाने देखील जो हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी कॉल करून तुमचं नाव त्या ठिकाणी ओपन केलं जात नाही, असं कृषी मंत्री हरिदास सर माझे काही प्रश्न भाऊ हरिदास सरांना त्याला काही मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायची आहेत. सर हरिदास सर, आपण म्हटलात की आपण माती परीक्षण करून मग ते करावं. मला सांगा, कृषी विभागाकडे 90% जागा या रिक्त आहेत. कृषी विभाग जागेवर नाही, ही आमच्या जिल्ह्याची अवस्था आहे. तालुका कृषी अधिकारी एखादा अधिकारी असतो. राहिला प्रश्न
त्या ठिकाणी तेवढ्या प्रकारच्या लॅब्स त्याला उपलब्ध आहेत का? त्याला शेतीचं काहीच परवडत नाही. तो आणखी 1000 रुपये घालून कुठे तपासायला जाईल? कृषी विभाग काय करतोय? झोपा जोडतो का वर्षभर? ते माझं काम आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हटला की खतांचं 10-26 का मागतात. सर तुम्हाला माहितीये प्रत्येक पिकाला एनपीकेचं प्रमाण किती आहे? तर माझ्या तालुक्यामध्ये कापूस किती लागवड होणार, हे किती लागवड होणार हे कृषी विभागाला माहित नाही का? एनपीके नुसार त्या खत किती उपलब्ध आहेत हे 70 वर्षात कृषी विभागाला कळलं नाही का? राहिला प्रश्न, आपण जो म्हटलात की एकच वाहन शेतकरी मागतो, प्रत्येक भागात वेगवेगळे वाहन मागितले जातात सर. कारण काय माहितीये का? त्या भागातील कंडिशन नुसार, क्लायमॅटिक कंडिशन, सॉइल कंडिशन नुसार काही वाहन जे आहे ते त्या ठिकाणी म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत दम मारतात, म्हणून शेतकरी तो वाहन मागतो. शेतकरी वाहन मागतो म्हणजे काय? खूप यील्ड देतो म्हणून मागत नाही, त्याला काहीतरी शाश्वती आहे म्हणून. मग जर का हे वर्षभर आधी आपल्याकडे माहिती आहे, मग आपला कृषी विभाग त्यांना समजा राशी 659 असेल, हे एवढंच काय त्यांना प्रोड्यूस करायला परवानगी देते? जास्तीची द्या ना. का ते देत नाही? कृषी विभागाचं पाप तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर नका खपू. शेतकऱ्यांच्या सगळ्या मालांना भाव द्या, लोक काही बी पेरतील सर, जे त्या भागात पिकतं. कारण आपल्याकडे क्लायमॅटिक कंडिशन, सॉइल कंडिशन, वॉटर कंडिशन या सगळ्या कंडिशनला प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळे यील्ड येतं, ज्याच्या त्याला शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे माहितीये की माझ्याकडे यील्ड काय म्हणतं, परंतु माझ्या भाव मिळेल की नाही, मला काही येईल की नाही, याची शाश्वती या देशात नाही. याला खताची शाश्वती नाही, याला बियाण्यांची शाश्वती, याला फवारणीची नाही, याला टेक्निकल असिस्टंट जे कृषी विभाग आहे. आता कृषी विभागाला एकच काम राहिलंय, फक्त काही आमचं काही झालं, अवकाळी आला पंचनामा कर, अमुक झाला पंचनामा कर, पीक विमा असेल त्याच्याकडे मागायचा. पलीकडे कृषी विभागाला काम शिल्लक नाही. आपण जे म्हणतात कृषी विभाग हा झोपा जोडतो, माझं सरळ म्हणणं आहे. कृषी विभाग म्हणजे नॉट डिपार्टमेंट, का डिपार्टमेंटला माणसंच नाहीत. सरकारचं म्हणतोय मी, सरकार काहीही करायला तयार नाही आणि उठून सुटून शेतकऱ्यांना तत्वज्ञान शिकवणं कृपया बंद करा. आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी देऊ शकतो. आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो सर, शेतामध्ये काम करतो, परंतु शेतकऱ्यांना असं हमीत कुणी अशी कुठली यंत्रणा नाही. आपण धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत आता बोललात. धनंजय मुंडे साहेबांनी निवडणूक प्रचार काळामध्ये आपल्याच कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये सांगितलं, सोयाबीन वाल्यांना 4000 कोटी आम्ही भावांतर योजनेची अगदी आचारसंहिता उठली की देऊ. चर्चा कुठे ऐकायला मिळाली सर आपल्याला? आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगून गेले, ही आटोपलं की आम्ही 4000 कोटी रुपये देऊ. कुठे चर्चा ऐकायला मिळाली? कुणीही चर्चा करायला तयार नाही. कृषी विभाग आणि सरकार उठून सुटून शेतकऱ्यांना सल्ला द्या, याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज हा ऐकावा आणि शेतकऱ्यांना काय हवं आहे ते द्या. आम्ही काहीच मागत नाहीये, फुकटचे पैसे नाही मागत आहे. आम्ही पैसे देऊन तुमच्याकडे बियाणं खरेदी करतोय ना, पैसे देऊन खतं खरेदी करतोय. वाटेल त्या भावात, ज्या भावात खरेदी करू नये त्या भावात. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला गेल्या 15 वर्षात सगळ्या ठिकाणी खतांच्या किमती उतरल्यात, भारतामध्ये ऍडिशनल किमती लावून राहिलेत. जबाबदार कोण? म्हणजे देशाचा कृषी विभाग आहे, राज्याचा कृषी विभाग असेल, त्यांना कामच शिल्लक नाही राहिलेलं आहे. त्यांना उठायचं आणि या शेतकऱ्यांनी हे करू नये, त्याने ते करू नये. अरे बाबा, तो फार हुशार आहे, पण त्याच्या खिशात नाणा नाही, म्हणून तो फक्त सर्व काही सगळ्यांचं तत्वज्ञान ऐकतोय. संतोष दादा बरोबर. नाना म्हणजे शेतकऱ्यांना सर्व ज्ञान देतात, मात्र कारण कसं आहे माहितीये का, ते सांगतात की शेतकऱ्यांनी एनपीकेचं प्रमाण, संतोष दादा, प्रत्येक पिकाला एनपीके किती द्यायचंय हे कृषी विभागाला काय अगदी पोरांना पाठवून गेलं आणि 50 वर्ष तोच ती कपाशी लावतोय. त्याला माहिती युरिया कधी द्यायचा आणि 26 त्याचं पाठ आहे सगळं. आणि हे कृषी विभागाला पाठ आहे, दुकानदारांना पाठ आहे, फक्त दुसरं माल खपवायचा यासाठी जे लिंकिंग आहे. आता राहिला ते इतर अन्नद्रव्य दिल्याशिवाय पर्याय नाही. हे शेतकऱ्याला इकडे तो देतोय, तो देत नाही असं नाही, परंतु त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसल्यामुळे किंवा ते त्याला पाहिजे त्या दरात दुकानदार विकतात, तो घेतो आणि देतोय. बरोबर. तुमचे मुद्दा तुम्ही मांडला आहेत. मी यांच्याकडे सुनील देवरे जे आहेत, शेतकरी संघटना जे आहेत त्यांच्याकडे जातो. त्यांनी बऱ्याचदा म्हणजे चर्चा करताना म्हटलं की ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येतात, म्हणजे त्यांनी एक अनुभव सुद्धा सांगितला की काय त्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात लढताना. बरेच तक्रारी
सरकारकडे करतात, मात्र काही शेतकरी तक्रार करतात दुकानदारासंदर्भात असेल किंवा ह्या कृषी अधिकाऱ्यांसंदर्भात तक्रार द्यायला जातो, मात्र काही शेतकरी घाबरून तक्रार करत नाही, असा एक अनुभव आहे. नेमकं काय अनुभव आहे, नेमकं या संदर्भातलं काय सांगाल सुनील देवरे? नमस्कार. पहिले तर मी आपल्या मॅक्स किसान या चॅनलला धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलवलं. तर आता नानांनी जे एक मुद्दा मांडला, एकदम सुंदर असा मुद्दा मांडला की शासन प्रायोजितच किंवा आयोजितच ही लूट आहे, सरळ सरळ लूट आहे. आता आपण म्हणतो की लिंकिंग होते. आता जेव्हा याच्यामध्ये जेव्हा डीप जातो ना आपण, तेव्हा कळतं की साला ही लिंकिंग खालून नाहीये, ही वरून लिंकिंग आहे. म्हणजेच काय होतंय माहितीये का, की जर का तुम्हाला राशी 659 घ्यायची असेल तर त्याच्यासोबत हे 2 वेगळ्या पाकिटं घ्यावेच लागतील. हे डीलरच्या डिस्ट्रीब्युटरच्या माथी मारले जातात आणि मग तो डीलर आणि डिस्ट्रीब्युटर काय म्हणतो, मी काय याला घरात ठेवू का, मग तो पण शेतकऱ्याच्या माथी मारतो, जी त्याला गरजच नसते. या पद्धतीने त्यांची लिंकिंगची पॉलिसी चालू आहे. त्याच पद्धतीने खतांच्या बाबतीत पण तसंच आहे बिलकुल. तुम्ही जर काही हे घेतलं तर त्याच्यासोबत हे घ्यावंच लागेल आणि ते त्या डीलरला डिस्ट्रीब्युटरला घेतल्यामुळे तो काय करतो, तो का घरात ठेवू शकत नाही, तो शेतकऱ्याच्या माथी मारतो. प्रॉब्लेम काय माहितीये का, की खाली मूड आपल्याला या फांदींना तोडण्यापेक्षा जे झाड जे मूड आहे, आता माननीय कृषी मंत्रींनी सांगितलं की आम्ही व्हॉट्सअपचा नंबर दिला, तक्रार नंबर दिला, मागच्या वर्षाला पण दिला होता. काय देवे लावले? 0 देवे लावले. आता जिल्ह्यामध्ये फक्त 2च ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये एक पहिला गुन्हा पारोड्याला दाखल झालेला आहे आणि दुसरा गुन्हा मसावला दाखल झालेला आहे. बी बियाणं आणि खतांच्या संदर्भात जास्तीचे म्हणजे 1200 रुपयाच्या विक्रीच्या संदर्भात 659 असेल, कपट असेल, 2-3 जे वाहन त्या संदर्भात. विषय काय आहे, जर का वरून लिंकिंग थांबली तर खाली ऑटोमॅटिकली थांबणार आहे. म्हणजेच काय की वरच्या स्तरावरती शासन प्रशासन जे आहेत, मंत्री महोदय यांनी डायरेक्ट कंपनींना जर का थांबवलं ना, बाबांनो हे नाटकं बंद करा तुम्ही, तर खाली शेतकऱ्यांची मरणूक होणार नाही. वरून जर आलं तर तो व्यापारी काही करू शकतो, शेवटी व्यापार करायला निघालेला आहे, तो बघत नाही खाली कोण आहे. इथं बऱ्याचदा बोलतो की शेतकरी हा इतका दुनियातला सर्वात पॉझिटिव्ह व्यक्ती आहे की जेव्हा तो जमिनीमध्ये टाकतो त्याला काहीच माहित नाही, किती येईल, काय येईल, कसं येईल, कोणत्याच दूरपर्यंत संबंध नसतो, तरी तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. अगदी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे जर का काम मंत्रिमंडळाने शासन जर केलं ना, तर त्यांच्यावरती वेळ येणार आहे. आता उरतो प्रश्न, आता आम्ही नाना म्हटले, आम्ही म्हणू की आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही आंदोलनं करू, निवेदनं देऊ, हे देऊ. नाना वेगळ्या पद्धतीने काम करतील, कृती समितीच्या माध्यमाने प्रत्येक संघटनेचे वेगवेगळे लोक कामं करतील, परंतु याच्याने साध्य काहीच होत नाही. नानांनी जे सांगितलं अतिशय उत्तम सांगितलं की साध्य काहीच होत नाही. साध्य काय होतं की याच्यामध्ये जी टीम काम करते ती टीम प्रामाणिक असली पाहिजे. मग टीम प्रामाणिक कशी असली पाहिजे, आता मागच्या वर्षाला सांगितलं, या वर्षाला सांगितलं की जर का शेतकऱ्याला माहिती आहे की संबंधित व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये जुन्याभरचा माल पडलेला, खतं बी बियाणं पडलेले, तरी तो म्हणतो माझ्याकडे नाहीये, इथे पाप आहे. बरोबर, वरचा आपण जे बोललो तो वेगळा विषय झाला. पण जर का याच्यात दुकानात पडलं, याच्यात गोडाऊन मध्ये माल पडलेला आहे आणि तरी हा शेतकऱ्याला देत नाही, म्हणजे याच्या मनामध्ये पाप हा कृत्रिम टंचाई निर्माण करतो. जर का शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या गोडाऊन मध्ये माल पडलेला आहे, शेतकरी संघटनेला माहिती आहे की त्यांच्या गोडाऊन मध्ये माल पडलेला आहे, संबंधित जे परिसरातले लोक आहेत त्यांना पण माहिती आहे की त्यांच्या गोडाऊन मध्ये माल पडलेला आहे, मग हे शासनाला माहित नाही का, शासनाच्या प्रतिनिधींना माहित नाही का, शासनाच्या अधिकाऱ्यांना माहित नाही का? हा माझा प्रश्न आहे की यांना या लोकांना कळत नाही का? या लोकांना कळत ज्या वेळेस म्हणणं तुम्हाला मी थांबवतो, पण ओपन प्लॅटफॉर्म कृषी विभागाने ठेवलाय की व्हॉट्सअप तक्रार करा, हे डायरेक्ट पुढे करत नाही. व्हॉट्सअप तक्रार दखल घेतली, शेतकऱ्यांकडे प्रत्येकडे मोबाईल आहे, मग त्यांनी व्हॉट्सअप तक्रार करावी आणि हा पर्दाफाश करावा आणि महाराष्ट्राला पण दिसू द्यावं. शेतकऱ्यांनी पण जनजागृती करणं गरजेचं आहे. सोनवणे साहेब, हा फक्त दिखावा आहे, पिक्चर वेगळंच आहे. सांगतो तुम्हाला, आता तुम्ही व्हॉट्सअपला एक अर्धा ट्रायल म्हणून करून बघा एखादी कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यानं निष्पन्न काहीच होत नाही. ते सांगतात की तुम्ही अर्ज करा. आता मला एक गोष्ट सांगा, त्या शेतकऱ्याचे हंगामाचे दिवस आहेत, त्याला बी बियाणं शेतात लावण्याची गरज अर्जण आहे की यांच्यासोबत तो हे करायला जाईल, अर्ज करायला जाईल. बरं, समजा त्याने केला, जरी अर्ज जरी केला त्याने, तिथे इंटिमेशन जरी दिली की ते हे करा, तर ते काय म्हणतात, तुम्ही या तिथे समोर. आता तुमचा जो निरीक्षक असतो, तालुक्याचा जो निरीक्षक असतो, तो तक्रारदार झाला पाहिजे. शेतकरी ते काय म्हणतात, तुम्ही पुढे या, शेतकऱ्यांनी पुढे या. शेतकरी कशाला पुढे, तुम्ही कशाला आहेत, मग तुमचं काम काय आहे? आता संघटना असेल किंवा शेतकरी, तो डायरेक्ट कोणाच्या दुकानात आणि गोडाऊन मध्ये जाऊन तपासणी करू शकतो का? नाही करू शकत. ते पॉवर्स गव्हर्नमेंटला दिल्यात ना, तर त्यांनी तिथे जाऊन कराव्यात. त्यांनी तिथे जाऊन काय करायचं त्यांनी ते तिथे जाऊन करावं. शेतकऱ्यांना कशाला मदत पाडता? बरोबर. आणि आता एवढ्या तक्रारी केल्या, त्याच्यापैकी किती लोकांना न्याय मिळाला मला सांगा तुम्ही? अहो, एवढे खतरनाक लोक आहेत ना शासनाचे, तालुका कृषी निरीक्षक,
की तुम्ही ऐकून तालुका कृषी अधिकारी असतील, एकदम खतरनाक आहेत. आपला फोन गेला की त्याच्या आधी त्या दुकानदाराला फोन चालला गेलेला असतो की बाबा तुझ्या इथे ट्रॅप लागलेला सांभाळून राहा. काय बोलायचं तुम्ही आता? एका साईडला सांगायचं की आम्ही शासन असं असं काम करतो आणि दुसऱ्या साईडला इकडनं असं काम करायचं. मला एक गोष्ट सांगा, या दोघं जर गोष्टी नाही शक्य ना. दाखवायचं काही करायचं काही असे प्रकार आहे, धंदे आहेत, वेगळे धंदे ते. याच्याने शेतकऱ्यांचं भलं नाही होणार आहे. मी सुनीलजी तुमच्याकडे येतो. जे मी हरिदासकडे पण जातो. हरिदास, काही शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा तुम्ही घेतल्या, शेतकऱ्यांच्या मुलाखती, शेतकऱ्यांच्या सुद्धा तक्रारी होत्या. आता अनेक मुद्दे जर येतात, एक मला थोडक्यात सांगा की शेतकरी तक्रार का करत नाही जनरली? हा एक महत्त्वाचा विषय. आपण ग्राउंड लेवलला करतो, थेट आता व्हॉट्सअप तक्रारी ज्या आहेत थेट ऑनलाईन करू शकतो, ईमेल करू शकतो, थेट सरकारपर्यंत त्यांचं नाव गुप्त राहिलं जाईल. पण मात्र काही गुन्हे दाखल झाले, काही होत नाहीये. आता सुनील देवरेने एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की हे सरकारचं काम आहे, म्हणजे तक्रारी सुद्धा दाखल घेतल्या जात नाही, किंवा तोच कृषी अधिकारी समजा लगेच त्या दुकानदाराला, व्यापाऱ्याला कॉल करतो की असे असे रेड पडणार आहे. हा एक असा एक अनुभव सुद्धा काही ठिकाणी झालेला आहे. हरिदास, हरिदास आवाज येतोय का माझा? हरिदास? हो सर. हो बोला. हा सर, काय होतं, शेतकऱ्यांना त्याला जे बियाणं पाहिजे असतं, खत पाहिजे असतं, त्याला वेळेवर मिळावं, त्याची पेरणी व्हावी, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. मात्र जे शेतकरी असतात, जे मोठे मोठे शेतकरी आहेत, जे बागायतदार आहेत, अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तक्रार केली जाते त्यावेळेस शासन स्तरावरून काय सांगितलं जातं की तुमचं नाव असतं, तुमचा मोबाईल नंबर असेल, तो आम्ही गुप्त ठेवू. मात्र शेतकरी सुद्धा करत नाहीत. सगळ्यात फक्त ओरड या ठिकाणी केले तर अनेक, आता बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्याकडे मी गेलो, प्रत्यक्षामध्ये आपण त्याचा ग्राउंड रिपोर्ट देखील केला. प्रत्येक दुकानदाराला दुकानदार हे नेमकं कशामुळे देतात हे सुद्धा आपण प्रत्यक्षात दाखवलं. मात्र याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली, शेतकरी म्हणजे पुढे येतच नाही ना, महत्वाचा हा विषय. याच्यामध्ये कुणीतरी त्याला टच करणारे दुसरे शेतकऱ्याचं नाव बदनाम केलं जातं, असं सुद्धा अनेक वेळा होत आहे. नाही, आता हे दोन भाग आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना पुढे गेलं तर नाना, नेमकं जर बघितलं की आपला चर्चेचा मुद्दा हाच आहे. आपण चर्चा कधी कधी कुठे जाते, सरकार अनेक येतात, कृषी मंत्री खूप बदलतात, पण मात्र ज्या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी असतात, आणि खरं योजना खूप चांगल्या असतात, त्याबद्दल वाद नाही, कागदोपत्री खूप चांगले असतात, पण मात्र फक्त शेतकऱ्यांचा कळवा, पण मात्र ते इम्प्लिमेंट का होत नाही? कारण ह्या ज्या आपण सुद्धा हाच प्रश्न केला असता, अनेक प्रश्न हे तेच प्रश्न आपण चर्चा करतो. कुठे थांबवलं पाहिजे, म्हणजे काय त्याला सोल्युशन काय आहे? तुम्ही काय, मी शेवटचा प्रश्न विचारतो, याला सोल्युशन काय? थोडक्यात आपण दोघांनी आपण सांगावं, आपण शेतकरी सांगा. संतोष दादा, आता जे हरिदास सर बोललेत ना, हे वास्तव जसं त्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे शेतकरी तक्रार करायला जात नाही. तुम्हाला सांगू का, आमच्या तालुक्यातल्या शेकडो कोटी रुपये लोकांचे शेतकऱ्यांचे बाकी होते कारखान्याकडे. भांडण करा 30 लोक यायचे, आंदोलन करायचे लोक किती येतात? कापसाचं आंदोलन घेतलं, लोक किती येतात? 20. आणि त्याच्यात ज्याचा कापूस विकला गेला तो काय म्हणतो, आता पुढच्या वर्षी दे, नानाला करू द्या. शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या फारच कमकुवत आहे, ज्याची लढण्याची कुवत नाही. ज्याची लढण्याची कुवत राहिली असती तर त्याने आत्महत्या नसती केली, तो लढला असता. दुर्दैव आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, तो आत्महत्या करतो. सुनील केंद्रेकर साहेबांनी अहवाल दिला की का आत्महत्या होतात, सरकारने त्यांनाच काढून टाकलं. कृषी विभाग इतकं सोपं आहे की प्रॉब्लेमच सोडून टाकला. ज्याने मांडला की आत्महत्या का होतात त्या माणसालाच काढून टाका. हे या देशात तुम्हाला सांगतो, तेवढी ताकद जर त्याच्यात राहिली असती नसून तर तो खूप लढला असता. हो, खूप लढला असता. तो लढू शकत नाही. म्हणून जी काही थोडीफार 2 येतात 4 येतात शिकलेली आमच्यासारखी पोरं आहेत ती आम्ही लढतोय. आलं का लक्षात? मग लढत नाही याचा अर्थ त्याचा प्रॉब्लेम नाही असं नाही. म्हणून मग त्याने तुम्हाला सांगतो 4 एकर तालुक्यामध्ये 99% शेतकरी असे आहेत की जे 5 एकरच्या आत होऊन गेले. 5 एकरच्या शेतकरी तो काय म्हणतो, काय लढून काय करू? त्या घरी जातो, घरी बायको वेगळे प्रॉब्लेम, पोरांचे वेगळे, याचे वेगळे. तुम्हाला सांगतो, राजाने विचार केला पाहिजे, आपली प्रजा सुखी राहिली पाहिजे, आपल्या प्रजेचे प्रश्न सुटले पाहिजेत.
त्याच्याकडनं काय अपेक्षा करतात, त्याने त्याच्या तक्रारी काय अपेक्षा करतात? म्हणजे चोरी होईल तेव्हा पोलीस जातील का? चोरी होऊ नये यासाठी काय करावं हे सरकारने करायचंय, शेतकऱ्यांनी काय करावं ही अपेक्षा सरकारने करते. म्हणजे याच्यासारखं मूर्ख, अरे बाबा ती लढण्याच्या लायकीची नाहीत हे आम्ही मान्य केलंय, ती मरतात, आम्ही म्हणतो लढू नको मार, नाही करत. संतोष दादा, यासाठी सरकारलाच जी आमची शेतकऱ्यांची पोरं म्हणून, आमची माणसं म्हणून त्या मंत्रिमंडळात गेलेली आहे, जी आमची IAS झालेली ऑफिसर्स आहेत, त्या लोकांनी त्या ठिकाणी आमचे प्रश्न मांडले पाहिजेत. सरकारचे प्रश्न खाली सांगायला, सरकारच्या योजना खाली सांगण्यासाठी अधिकारी नाही. खासदार आणि आमदारांनी बाकीचे रिकामटेकडे धंदे करू नयेत, गटार रस्ते आम्ही बघून घेऊ. त्यांनी शेतकऱ्यांचे आणि भागाचे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सरकार दरबारी मांडून त्याच्यावर सोल्युशन काढावं. दुर्दैवाने आमची आणि सगळ्यांची अवस्था अशी झाली आहे, आम्ही खासदाराला सांगतो माझ्या गावात स्मशानभूमी द्या. अरे काय स्मशानभूमी मागतो? त्याचं काम ते नाहीये, त्याला पॉलिसी ठरवू द्यायला सांग, त्यासाठी भांडायला सांगा. या देशामध्ये कुणी काय करा, नगरसेवकाचं काम काय आहे, आमदाराचं काम काय, खासदाराचं काम, IAS काय, सगळ्यांचे डिफाईन्ड आहेत. बट काय झालेलं आहे, सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही इतकं वाईटपणा करून टाकलाय की प्रत्येकाने जे आहे ते सोडून दुसऱ्याच्याच मागे आम्ही लागतो. त्यामुळे याला बरोबर. एक शेवटचाच प्रश्न मी जनरली सुनील देवरेंना विचारतो आणि हरिदासकडनं एक 30 सेकंदात आपल्याला संपवायचं, कारण आपला शेवटच्या टप्प्यात आहे आणि वेळ पण आपल्याला अपूर्ण आहे. सुनीलजी, नेमकं आता हे जे अनेक गोष्टी तुम्ही आंदोलन करतात, शेतकऱ्यांचे विषय घेऊन जातात, सरकार अनेक योजना करतात, त्याला सोल्युशन काय आहे थोडक्यात सांगा एक मला 30 सेकंदापर्यंत. सरकारची नीतिमत्ता हा एकच सोल्युशन आहे. तिथे बसलेला जो काही मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, यांची नीतिमत्ता जर असली तर योग्य होऊ शकतं. बाकी आमच्यासारखे किती भांडत राहिले ते आमचं आयुष्य चाललं जाईल. नानांचं आयुष्य जात आहे, माझंही आयुष्य जाईल, हे असंच भांडण चालू राहील जोपर्यंत वरच्या स्तरावरती त्यांची नीतिमत्ता साफ राहत नाही. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या शेतामध्ये पाणी जात नाही, त्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. त्यानंतर बी बियाणाच्या संदर्भात इतकं बोगस आहे, येतं आपण याच्यावरती बोलतोय की बी बियाणं लिंकिंग होते, पण याच्या व्यतिरिक्त ज्यांना शासनाने परमिशनच दिलेली नाहीये असे बी बियाणं, खत, फर्टिलायझर्स जे मार्केटमध्ये बॅन आहे, शासनाने बॅन केलेले, असे सुद्धा ते व्यापारी विकताय. त्यावर पण चर्चा झाली पाहिजे. कारण की शेतकऱ्याने एकदा बी टाकलं की त्याचं वर्षभराचं पीक असतं. एकदा तो फ्लॉप गेला, 1 वर्षाला जर फ्लॉप गेला तर पुढचे 4-5 वर्ष त्याला सुधारत नाही बिचाराला. ही परिस्थिती झालेली आहे. तर ही पॉलिसी ठरवताना आता नानांनी एक प्रश्न सांगितला की खासदारांनी काय केलं पाहिजे, आमदारांनी काय केलं पाहिजे. नानासाहेब, या लोकांना काय केलं पाहिजे हेच माहित नाही. यांना एकच माहिती आहे की आमच्या घरामध्ये पोतेच्या पोते पैसे कसे येतील याच्यावरती यांचं काम आहे. यांचं याच्यावरती कामच नाहीये. आपणच चुकीच्या लोकांना निवडून देतो. हा त्यामागचा उद्देश आहे की ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी गेले पाहिजे शासन स्तरावरती, किंवा शासन स्तरावरचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, तरच हा विषय सुटू शकतो. आता बघा, मुंडे साहेबांनी सांगितलं मागेल त्याला शेततळं देऊ आम्ही, मागेल त्याला ड्रीप देऊ. चांगली योजना होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालू केलेली योजना होती. आता ती गायब आहे पोर्टलवरनं. लोकांनी मागेल त्याला मध्ये खूप ऍप्लिकेशन केले, बऱ्याच लोकांचे त्याच्यामध्ये फ्री सँक्शन दिल्या, त्यांनी ड्रीप घेतलं, कोणी काही घेतलं, शेडनेट घेतले, आणि त्यांच्या अनुदानांचा काही ठाव ठिकाणा नाहीये. 1 वर्ष होऊन गेला आणि आता ते पोर्टलवरनच गायब होऊन गेले. म्हणजे बोलायचा बातमी, बोलायची कडी, फक्त लोकांना पिक्चर वेगळं दाखवायचं, पडद्यामागे वेगळंच काहीतरी चालतं. खूप मोठं रॅकेट आहे चालू आहे. याच्यावरती फक्त शासन प्रशासनच निर्बंध आणू शकतो. आम्ही फक्त आंदोलन करू, हे फक्त त्यांच्यासाठी मनोरंजन आहे, बाकी त्यांची मानसिकता काहीच नाहीये. सरकारचे डोळे उघडण्यासाठीच आंदोलन करावं लागतं. सरकारला म्हणजे माध्यमांचं आणि संघटनांचं काम तेच असतं. सरकार कुठे चुकत असेल, यंत्रणा कुठे चुकत असेल, तेच सरकारला निदर्शन आणून देण्याचं काम जे माध्यमाचं संघटना करत असतात, शेतकरी करत असतात. हरिदास, एक खूप लांबला आपला एक शेवटचा प्रश्न, कृषी मंत्री तुझ्या जिल्ह्यातले आहेत, राज्याचे आहेत, काय नेमकं सोल्युशन म्हणजे तुला असं वाटतं थोडक्यात एक संपवणं म्हणजे 30 सेकंदात? सर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे याच्यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांनी जे
ज्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. आणि हे सरकार कोणी जे आहे ते सरकारला कोण कोण मदत करतंय, सरकारचे बगलबच्चे कोण आहेत, याच्यावर सुद्धा लवकर ह्यांनी या शेतकरी संघटना असतील, जे समाजसेवक म्हणून स्वतः मिरवतात, यांनी सुद्धा ह्याच्याबद्दल काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळी प्रॉब्लेम क्रिएट होतात, ज्या वेळी अडचणी शेतकऱ्यांना करावं लागतात, आता हमी भावाचा विषय असेल, गेली 10 वर्षापासून शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र 10 वर्षाच्या भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याचा मालाचा जो भाव आहे आजही तसा आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी कापसाचा भाव जो होता तो आजही तोच आहे, सोयाबीनचा भाव तोच आहे, बियाणाचा भाव तो मात्र चढ्या बियाणाचे जे किमती आहेत त्या वाढल्यात. याच्यावर सरकारने कुठंतरी नियंत्रण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला योग्य भाव दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, वीज, पाणी, ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्याला शासनानं पुरवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. निश्चितच सर्वांनी मान्यवरांनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले. एस.बी. नाना असतील, सुनील देवरे, हरिदास, आपलं धन्यवाद. आपण या वार्ता फोडण्याचं काम आणि निश्चितच सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि सुनील देवरेंनी एक सजेशन केलंय की बोगस बियाणावर सुद्धा एक चर्चा आपण घेतली पाहिजे. आपण नक्कीच बोगस बियाणावर चर्चा करणार आहोत. आपण अनेक शेतकऱ्यांच्या मॅक्स किसान यासाठीच आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर, शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत, किंवा त्यांनी यशोगाथा केली असेल त्याच्यावर सुद्धा आपण वेळोवेळी मॅक्स किसान आपला पाठपुरावा करत राहणार आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचं काम करणार आहे. आपण तिघांनी या मॅक्स किसानच्या चर्चासत्रात सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि मॅक्स किसानसाठी तुम्हाला तुमच्या काही सूचना असतील तर नक्की आम्हाला कळवा. आम्ही त्या सूचनांचं पालन करू. आणि अजून काही वेगळं करता येईल का तुम्ही सूचना द्या. आम्ही त्या सूचनांचं दखल घेऊन मॅक्स किसान पुढे वाटचाल करेल. धन्यवाद.